नमस्कार मानसे मॅडम. गेले 2 वर्ष तुम्ही न्यायालयीन अकॅडमीशी जोडलेले आहात. मॅथमॅटिक्स सारखा कठीण विषय, मॅथमॅटिक्स हे तसं आव्हान असतं मुलांसमोर मांडणं. हा विषय घेऊन तुम्ही पुढे येत आहे आणि 2 वर्ष झालं तुम्ही मॅथमॅटिक्स मोस्टली M2 सारखा पाठ, म्हणजे जॉमेट्री बद्दल आपण अवघड विषय म्हणतो तो विषय तुम्ही शिकवताय. काल परवाच मुलांचा मॅथमॅटिक्स पार्ट 2 चा पेपर झाला आणि खूप आनंद होता मुलांच्या चेहऱ्यावरती. बरेचसे विद्यार्थी म्हणतात की आम्हाला आउट ऑफ मार्क्स मॅथमॅटिक्स मध्ये मिळतील, मॅथमॅटिक्स पार्ट 2 मध्ये मिळतील, मॅथमॅटिक्स 1 मध्ये मिळतीलच, पण मॅथमॅटिक्स पार्ट 2 मध्ये आउट ऑफ मार्क्स मिळतील. काय वाटतं तुम्हाला, हा चेहऱ्यावरचा आनंद तुम्ही मुलांना कसा वर्षभरात प्राप्त करून द्या? एक शिक्षक म्हणून माझं हेच तर यश आहे की मुलांच्या चेहऱ्यावरचा आनंद हेच मला म्हणजे असं वाटतं की त्यांचा जो आनंद आहे, मी वर्षभर जे काही शिकवलंय त्यांचा आनंद बघितला म्हटलं अरे वा, हेच आपलं म्हणजे यश आहे शिक्षक म्हणून. आणि M2 सारखा विषय म्हणायचं तर थेरम वगैरे शिकवणं तसं फार अवघड असं, त्यांच्या ते डोक्यात घुसवणं फार अवघड असतं. पण आपली मुलं सुद्धा तेवढीच जर कष्ट घेणारी असतील तर मग आपल्याला सुद्धा त्यांना ते द्यायचं म्हणजे बरं वाटतं. आणि ती मुलांनी पण खूप मेहनत घेतली आणि मी त्यांना वर्षभर करून घेतलं त्यांच्याकडून, नुसतं शिकवलं नाही तर करून घेतलं. आणि करून घेतल्यानंतर त्यांनी ते केलं म्हणजे त्यांचं पाठ होते, थेरम पाठ होते, फॉर्म्युला अगदी शेवटपर्यंत करून म्हणजे विचारल्यानंतर डायग्राम काढल्यानंतर ते लगेच सांगायचे मॅडम इथे जॉमेट्री, मॅडम इथे बीपीटी, लगेचच सांगायचे. त्याच्यामुळे मला पण कळलं होतं की ह्यांना म्हणजे M2 तसं बऱ्यापैकी येतंय आणि ते करू शकते. त्यामुळे हे माझ्या यशापेक्षा मुलांचं जास्त यश आहे. व्हेरी गुड मॅडम. मी स्वतः गेली 22 वर्ष मॅथमॅटिक्स शिकवतो, मॅथमॅटिक्स पार्ट 1, मॅथमॅटिक्स पार्ट 2. त्याच्यातला माझा आवडता विषय म्हणजे मॅथमॅटिक्स पार्ट 2च. सुरुवातीला अगदी मॅथमॅटिक्स पार्ट 2 ची सुरुवात मुलांची 0 मार्काने, म्हणजे मी अशी कित्येक मुलं पाहिली की त्यांना प्रिलिम 2 पर्यंत 0 मार्क्स मिळायचे, परंतु बोर्ड एक्झाम ज्यावेळेस मुलांची व्हायची त्यावेळेस माझा नेहमीचा पालकांना किस्सा सांगतो मी नेहमी पालकांना, तुमच्या मुलाला जे पर्सेंटेज मिळतील त्या पर्सेंटेज पेक्षा मॅथमॅटिक्सला 1 मार्क्स काय होईना जास्त असेल. आणि तुम्ही सुद्धा माझ्यानंतर म्हणजे आता गेली 2 वर्ष मी थोडंसं शिकवणं कमी केलंय, परंतु माझाच सब्जेक्ट घेऊन तुम्ही पुढे जाताय. हा आनंद देणं, या आनंदाचा गमक काय आहे, कशामुळे हा आनंद मुलांना प्राप्त असतो मला वाटते? मुळात M2 हा जरी अवघड असला तरी माझं मत असं पर्सनली असं आहे की तो M1 पेक्षा सोपा आहे, शिकवायला खूप छान वाटतोय. M1 मध्ये मला जास्त म्हणजे M1 पण मी शिकवते, पण M1 पेक्षा मला M2 जास्त शिकवायला आवडतं. जसं तुम्ही आता म्हणाला की M2 हा तुमचा विषय आहे, तसं मला M1 आणि M2 मध्ये M2 माझा विषय वाटतो. त्यामुळे मला तो शिकवायला आवडतो आणि शिकवायला आवडतो, त्यामुळे तो मुलंही त्याच्यामध्ये आनंद घेतात. वेगळं काहीतरी शिकायला मिळतं. M1 मध्ये काय फक्त प्लस मायनस असं असतं, M2 मध्ये वेगळं काहीतरी थिअरी शिकवता येते किंवा ते हे असं का, क्वेश्चन मार्क आपण जेव्हा म्हणतो तो क्वेश्चन मार्क का, ट्रायंगलच का, मग ट्रायंगलचे एवढेच अँगल्स का, हे जे आहे ते आपल्याला त्याच्यामध्ये शिकवायला मिळतं बारकाई, म्हणून M2 जास्त. म्हणजे तुमचं असं म्हणणं की पहिल्यांदा कुठलाही विषय हा त्या शिक्षकाला पहिल्यांदा आवडला पाहिजे. जर त्या शिक्षकाला पहिल्यांदा तो विषय छान आवडला तर तो इतरांना आवडीने सांगू शकतो, असं तुमचं म्हणणं आहे. म्हणजे खूप छान मॅडम की विषय हा शिकवणं खूप सोपं आहे, परंतु त्या विषयाची आवड निर्माण करण्यासाठी प्रथमतः शिक्षकामध्ये विषय किती सोपा किंवा किती अवघड हा नंतरचा पाठ, विषय सोपा करून सांगणं हे शिक्षकाचं काम आहे. त्यासाठी शिक्षकाला तो विषय आवडावा असं तुमचं म्हणणं आहे. ओके मॅडम, यावर्षी बरेचसे मुलं की जे आउट ऑफ मार्क्स मॅथमॅटिक्स मध्ये मिळवतील असं मुलांमध्ये पेपर नंतर जो आत्मविश्वास निर्माण झालाय, हाच आत्मविश्वास घेऊन तुम्हाला पुढे जायचंय. आता यावर्षी सुद्धा नवीन प्रचंड पोटेन्शियल असणारी बॅच आपल्याकडे आहे की जी आपण 1 एप्रिलपासून दहावीसाठी एंटर करतोय. काय प्लॅनिंग केलंय, काय तुमच्या डोक्यात आहे की पुढच्या वर्षी याच्यापेक्षा सरस रिझल्ट देण्यासाठी काय तुम्ही नियोजन केले, किंवा मॅथमॅटिक्स सारखा मुलांना जो अवघड वाटणारा विषय, एक भीती मॅथमॅटिक्स मुलांच्या मनामध्ये निर्माण होते, की भीती घालवण्यासाठी म्हणजे भीती पळवा आणि गणित जवळ करा असं ज्याला आपण म्हणतो, त्या गणिताचं काय गणित तुम्ही जुळवले किंवा काय नियोजन तुम्ही वर्षभरासाठी केलं? सर आताच तुम्ही इथून बघितलं असेल, मी साकरूम मध्ये आता नोट्स काढली आहे. 1 एप्रिल पासून आपली बॅच सुरू होते, तर 10वीच्या M1 आणि M2 ते हॉट्स आहेत किंवा सिम्पल 1 to मार्क्सचे क्वेश्चन्स असतात ते मुलं करतात, पण 3 मार्क्स पासून जेव्हा सुरू होतात तर त्याच्यातले वेगळे म्हणजे आउट ऑफ टेक्स्टबुक जे क्वेश्चन्स आहेत ते मी आता कलेक्ट करते. आता ती प्रत्येकाचा आन्सर म्हणजे क्वेश्चन आन्सर म्हणजे ते शिकवल्यानंतर लगेचच त्या लेसनवरचे आता सिमिलॅरिटी समजा शिकून झाले तर सिमिलॅरिटीवरचे वेगळे जे क्वेश्चन्स आहेत आउट ऑफ बुक ते लगेचच त्यांना क्वेश्चन लगेच क्वेश्चन आन्सर असं त्यांचं द्यायचं समजा आहे. आणि दुसरं म्हणजे त्यांच्याकडून ते रिपिटेशन झालं पाहिजे. म्हणजे असं म्हणजे यावर्षी असा प्लॅन आहे माझा की दर रविवारी एक्स्ट्रा लेक्चर घ्यायचं, पण त्याच्यामध्ये फक्त आणि फक्त रिव्हिजन घ्यायची त्या चॅप्टरची. एक चॅप्टर कम्प्लीट झालं की 1 रविवारी सलग 3 तास तो चॅप्टर फक्त रिव्हिजन घ्यायची आणि एक्स्ट्रा एक्झाम्पल त्यांच्याकडून सॉल्व्ह करून घ्यायचं, असा प्लॅन आहे. व्हेरी गुड मॅडम. म्हणजे तुमच्या या प्लॅन मध्ये मी सुद्धा सहभागी होणार आहे.
म्हणजे यावर्षी मी ठरवलं स्वतः की मी चॅप्टर तुम्हाला कव्हर करून देणार. त्या चॅप्टरची जी थिअरी आहे ती थिअरी मी स्वतः क्लिअर करणार आणि तुम्ही रिव्हिजन घ्या. जर मी थिअरी घेतली तुम्ही रिव्हिजन घेतली तर हा आपण जेव्हा आता काही ठराविक विद्यार्थ्यांच्या किंवा काही हुशारची मुलं ती 100% मार्क्स आउट ऑफ मिळतील. आपण पुढच्या वर्षी असं नियोजन करतो की प्रत्येकालाच आउट ऑफ मार्क्स कसे मिळतील अशा पद्धतीने नियोजन करूयात. आणि तुम्ही ऍज अ पेरेंट्स म्हणून सुद्धा ज्ञानज्योत अकॅडमीमध्ये जॉईन करा. तुमची सेजल सुद्धा यावर्षी 10वी आपल्याकडेच होती. तिने सुद्धा ज्या पद्धतीने तयारी केली शेवटपर्यंत, कारण मी तिच्याशी पर्सनल काल परवा बोललो तसं वाटलं की तिच्या चेहऱ्यावर त्यानंतर सर पेपर खूप सोपा गेला, एक्साइटेड होते. आता पेरेंट्स म्हणून, टीचर म्हणून आपण बाजूला भाग पेरेंट्स म्हणून तुम्ही ज्ञानज्योत अकॅडमीमध्ये जे पालक विशेषतः मॅथमॅटिक्स सब्जेक्टला घाबरतात ज्यांची मुलं मॅथ्स मध्ये वीक आहेत, तर पेरेंट्स म्हणून तुमच्या मुलाची ज्या पद्धतीने तयारी झाली, आता ती तुम्ही करून घेतली असेल किंवा सुभेदार मॅडम असेल किंवा मी ज्या वेळेस येतो मी करून घेतली असेल, तुम्ही काय तर पालकांना रेफरन्स झाला ज्ञानज्योत अकॅडमीमध्ये खास विशेषतः मॅथमॅटिक्स सब्जेक्ट सर? सगळ्या पालकांना मी सांगू इच्छिते की मॅथमॅटिक्स सारखा सब्जेक्ट आहे ते परफेक्ट शिकवलं जातं. परफेक्ट म्हणजे मुलांमध्ये कॉन्फिडन्स निर्माण होतो की मला हे येणार आणि ते 100% करण्याचा प्रयत्न करतात. यावर्षी सुद्धा बरीचशी मुलं सुरुवातीला घाबरत होती की मॅडम M2 अवघड वाटतं, M2 अवघड वाटतं, आणि तीच मुलं आज मला येऊन सांगतात की मॅडम M2 मध्ये आउट ऑफ मार्क्स. यश आहे आणि इकडच्या टीचरचं, सगळ्याच टीचरचं यश आहे की जी मुलं घाबरत होती ती आज मला अगदी कॉन्फिडन्सली येऊन सांगतात की मॅडम मला M2 मध्ये आउट ऑफ मार्क्स मिळणारच. हे यश आहे याचं. आणि आज पालक म्हणून मी सांगते की सेजलमध्ये सुद्धा तो कॉन्फिडन्स मला आता दिसतोय की म्हणजे पेपर सोपा जातोय किंवा M1 असू दे M2 असू दे, पेपर खूप छान गेलाय. हा जो आनंद आहे त्याच्यातच माझा आनंद आहे तिथे. व्हेरी गुड मॅडम. मुलांना किंवा आपल्या पुस्तकातलं गणित शिकवायचं नाही तर त्यांचं जीवनाचं गणित सोडवण्याचं गणित आपण शिकवण्यासमोर मांडायचे. आणि अर्थात आपण तेच सगळं काम करतो ज्ञानज्योत अकॅडमीच्या माध्यमातून. मुलांना विषय गणित हा शिकवतोच, पण जीवनाचं गणित सुद्धा मांडताना कुठे बेरीज केली पाहिजे, कुठं गुणाकार केला पाहिजे, कुठं भागाकार केला पाहिजे आणि कुठं वजाबाकी केली पाहिजे, कशाची वजाबाकी करावी, ही गणित सुद्धा आपण वर्षभरात मॅथ शिकवता मांडतो. अशाच पद्धतीने आपल्याला खूप ह्या पिढ्या घडवायच्या आहेत. अशाच पद्धतीने ह्या मुलांचं पुस्तकातलं गणित सुधारता त्यांच्या जीवनाचं गणित आपल्याला मल्टिप्लाय मध्ये घेऊन जायचे. आणि त्यासाठी मॅडम साथ कायमच हवी आहे. खूप साऱ्या शुभेच्छा. तुम्ही ज्या पद्धतीने तयारी करून घेतली, ज्या पद्धतीने तुम्ही शेवटपर्यंत प्रश्न घेत होता, आणि या वर्षी तुम्ही प्लॅन केला की वर्षातील 52 संडे सुद्धा आपल्याला रिव्हिजनच्या माध्यमातून मुलांच्या गणितासाठी वापरायचे. नक्कीच आपण केवळ विद्यार्थी शिकवत नाही तर पिढी घडवण्यासाठी काम करतो. आणि शिक्षक म्हणून मला अभिमान आहे तुमचा आणि संपूर्ण शिक्षकांचा की आपण केवळ शिकवत नाही तर पिढी घडवण्याचं काम करतो. मनापासून धन्यवाद मॅडम. थँक्यू सर.